तुम्ही सुद्धा शेतकरी आहात का? तुम्हाला सुद्धा शेती करावं यायची आहे का? तर बघा शेतकरी मित्र हो, शेतकरी पुत्र हो, तुम्ही जर 1 एकराचे शेतकरी असाल, 2 एकराचे शेतकरी असाल, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक किंवा याच्यापेक्षाही जास्त जमीन तुमच्याकडे असेल, तर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांकरिता, शेतकरी पुत्रांकरिता खूप महत्त्वाचा म्हणजे खऱ्या अर्थानं हा संपूर्ण व्हिडिओ, या व्हिडिओतील एक शब्द, एक लाईन शेवटपर्यंत खरोखर अक्षरशः तुमच्याकरिता लाख मोलाची अपडेट असणार आहे. खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे हा. त्यामुळे प्रयत्न करा. नाही आवडला तरी सुद्धा 2 मिनिटं 4 मिनिटं जास्त वेळ गेला तरी सुद्धा आता नाही झालं तर सेव्ह करून घ्या, नंतर बघा, अर्धा करून बघा, परंतु हा व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमधील तुमच्याकरिता एक शब्द लाख मोलाचा असणार आहे. कारण की हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर ज्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याकरिता हे प्रयत्न सुरू आहेत, ते जर खरोखर यशस्वी झाले तर तुम्ही कितीही कमी 10 गुंठ्याचे जरी शेतकरी असले तर तुम्हाला दुसरा रोजगार पाहायची गरज भासणार नाही, शहराकडे धावायची गरज भासणार नाही, नोकरीकडे, व्यवसायाकडे कुठेही वळण्याची आवश्यकता भासणार नाही. शेतकरी मित्रांनो, एवढा आमूलाग्र बदल, एवढ्या आमूलाग्र गोष्टी या शेतकरी बांधवांकरिता, शेतकरी पुत्रांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, खऱ्या अर्थाने एक रकमी कर्जमाफी, हमी भाव, सोबतच स्वामीनाथन आयोग, केरला आयोग यासारख्या गोष्टी ज्या शेतकऱ्याच्या हिताकरिताच्या आहेत, शेतकऱ्याचं आयुष्य बदलू शकतात, याकरिता ऑलरेडी स्वामीनाथन आयोग तयार झालेला आहे. स्वामीनाथन आयोगामध्ये खूप साऱ्या शिफारशी आहेत ज्या सर्व जवळजवळ शेतकरी हिताच्याच आहेत. त्या सुद्धा आपल्याला पाहाव्याच्या, त्या काय आहेत आणि त्या काय नाहीये. परंतु ते सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीनाथन आयोग पाहणार नाही, केरला आयोग सुद्धा पाहणार नाही. याकरिता एक वेगळा विशेष व्हिडिओ तुम्ही जर म्हटले तर बनवू आपण. तर मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावयाचं काय आहे तर ते बघा. सध्या परिस्थितीमध्ये, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफीची खूप चर्चा, खूप धूम, रोज अभ्यास सुरू आहे. याद्या, पैसे, अमुक, शेतकरी, मयत शेतकरी, ओटीएस योजना, 2 लाखाच्या आतले, 2 लाखाच्या वरचे, या सर्व गोष्टी आहेत. तर महत्वाचा विषय जो आहे त्याकरिता लगेच सुरुवात करूया, कारण की जे या अगोदर सांगितलं तुम्ही थांबावं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर बघा, शेतीविषयक संकटांमुळे बाधित झालेल्या अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना एक रकमी आणि कर्जमाफी सोबतच, एक रकमी पीक कर्जमाफी सोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार सर्व अधिसूचित शेती पिकांकरिता C2 म्हणजे पिकांच्या उत्पादन खर्चाच्या अधिक 50% नफ्यावर आधारित किमान आधारभूत किमतीची म्हणजे MSP कायदेशीर हमी मिळावी, याकरिता स्वतः शेतकरी असलेले आणि लोकसभेचे माजी खासदार व्ही शोभनाद्रीश्वर राव यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी या सर्व मागण्यांसोबतच कोणत्याही शेतमालाची खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची खात्री मिळायला हवी. त्यासाठी शासकीय प्राधिकरणांना ठराविक कालमर्यादेमध्ये वैधानिक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच केरळ शेतकरी कर्जमुक्ती आयोग कायद्याच्या धर्तीवर एखादा केंद्रीय कायदा तयार करण्याबाबतही विचार करावा, असे निर्देशही त्यांनी जी याचिका केलेली त्या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थाने संबंधितांना देण्याची मागणी याचिकेमधून केलेली आहे, असे निर्देश देण्याकरिता सुद्धा. एवढेच नाही तर अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि खंडाने जे शेती करणारे आहेत, त्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेसे कर्ज मिळावे, जेणेकरून त्यांना खासगी सावकाराकडे जावे लागणार नाही, अशी विनंती सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तसेच शेतजमीन भाडेपट्टा कायद्यामध्ये दुरुस्ती करून कुळांना मान्यता मिळावी व त्यांना संरक्षण देण्यात यावे, ज्यामुळे त्यांना सुद्धा पीक कर्ज, विमा आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरिता मदत होईल. एवढेच काय तर PM आशा, किंमत आधार योजना म्हणजे PSS, सोबतच बाजार हस्तक्षेप योजना म्हणजे MIS आणि किंमत फरक भरपाई योजना म्हणजे PDPS यांसारख्या योजनांसाठीच्या तरतुदीमध्ये सुद्धा वाढ करावी आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सोबतच कृषी विपणन पायाभूत सुविधांचा सुद्धा विस्तार व्हावा आणि एवढंच काय तर सिंचन पायाभूत सुविधांमधील विस्तार व्हावा आणि सिंचन पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवावी. सोबतच पावसावरील अवलंबित्व कमी करून आणि शेती क्षेत्रामधील जोखीम कमी करण्याकरिता निर्माणाधीन सिंचन प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे. कृषी संशोधनामधील गुंतवणुकीमध्ये वाढ करावी. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा लावू नये. तसेच शेत जमिनीची जबरदस्तीने विक्री आधीपासून त्यांना संरक्षण देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करावीत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळावा. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या, आता पीक वाया जाणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जी शेती कर्जाच्या वसुलीकरिता स्थगिती देणे आवश्यक आहे, ती सुद्धा देण्यात यावी. अशा विविध मागण्यांकरिता याचिकेच्या माध्यमातून या सर्व काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो. आणि यावर खऱ्या अर्थाने
सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठाने सुद्धा ही याचिका सुनावणीकरिता एका या संबंधित अजून एका प्रकरणासोबत जोडून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर मित्र, हा जो विषय आहे या खासदार साहेबांनी जो मांडलेला आहे तो खूप मोठा विषय आहे. आपले या सर्व घडामोडींवर लक्ष असणारच आहे आणि आपलेच काय, माझंच काय, तर देशभरामधील करोडो शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागून आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपण यानंतर आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हवं असल्यास स्वामीनाथन आयोग काय आहे, सोबतच केरळ शेतकरी कर्जमुक्ती आयोग कायदा काय आहे, सोबतच हे जे खासदार साहेब आहेत हे खासदार साहेब कोण आहेत, यांची पार्श्वभूमी काय, यांचं कार्य काय, या सर्व गोष्टीवर तुम्हाला जर आवश्यक वाटल्यास तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला तसं कळालं तर नक्कीच या तीनही गोष्टीवर, दोनही आयोगावर आणि खासदार साहेबावर नक्कीच आपण एक विस्तृत वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवूया आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक असलेल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं, स्वामीनाथन आयोग शेतकरी बांधवांकरिता किती हिताचा आहे, स्वामीनाथन आयोगामध्ये किती तरतुदी आहेत, किती पानाचा आहे, केरळ आयोग काय आहे, शेतकरी कायदा, या सर्व गोष्टी आपण एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु फक्त आणि फक्त 5-7 मिनिटांमध्ये ही जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, ही माहिती अक्षरशः खरोखर सर्व देशभरातील शेतकऱ्यांकरिता खूप लाख मोलाची आहे. म्हणजे खासदार साहेबांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, ज्या विनंत्या केलेल्या आहेत, ज्या कायद्यामध्ये बदल करण्याकरता सांगितलं आहे, ते शक्य झालं, त्यावर अभ्यास करण्यात आला, प्रक्रिया जर झाली, तर तुमचं खरोखर आयुष्यच बदलून जाऊ शकते शेतकरी बांधवांचं. कुठेही जायची गरज नाही, शहरीकरणाकडे वळण्याची गरज नाही, वेगळे व्यवसाय, उद्योगधंदे जास्त खर्च करण्याची गरज नाही. जेवढी तुमच्याकडे शेती आहे त्या शेतीमध्ये तुमचं पूर्ण कायापालट होऊ शकते. तर आता ह्या गोष्टी या याचिकेवर काय होते काय नाही यावर आपलं लक्ष वेधून आहे. त्यामध्ये जशी सुद्धा अपडेट येईल, या जेवढ्या काही मागण्या आहेत, ज्या मागण्यांपैकी किती मागण्या मान्य होतात यावर सुद्धा आपलं लक्ष आहे. त्या संदर्भात जशी सुद्धा अपडेट येईल आपल्या सर्वांपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल एन.के. अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचण्याचा मी तुमचा शेतकरी मित्र नितीन अग्रवालचा नक्कीच प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना किंवा इतर कुठल्याही सरकारी योजनेची माहिती हवी असल्यास नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच या व्हिडिओला लाईक करून आपल्या महाराष्ट्र राज्यातील, देशभरातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानुसार एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.